आपल्या महाराष्ट्राची प्राचीन परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही मानली जाते। ही एक महाराष्ट्राची खूप प्राचीन अशी परंपरा समजण्यात येते आणखी मानली जाते। ह्या परंपरेचे जे मुख्य आराध्य देवता आहेत ते विठ्ठल, पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई। ह्या वारकरी परंपरेचे संस्थापक आहेत ते मच्छिंद्रनाथ गुरु यांना मानले जाते आणि त्यांच्यानंतर मग गोरखनाथ आणि त्यांच्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज, मग त्यांच्यानंतर तुकाराम महाराज हे वारकरीचे परंपरेचे वारसा आहेत हे चालवत आले आहेत। आणि तसेच ह्या वारकरी परंपरेचे मुख्य आराध्य केंद्र आहे ते आहे विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारकरी म्हणजे फिरणारे, जे फिरतात त्यांना वारकरी असे वारकरी संप्रदायामध्ये संबोधले जाते। दरअसल वर्षातून दोनदा जे पंढरपूरची यात्रा आहे हे वर्षातून दोनदा आपल्याला बघायला मिळते। तसेच वारकरी परंपरेची एक संस्था आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आणखी एक आश्रम ते बघायला मिळते। गोंदियापासून तकरीबन 25 किलोमीटर अंतरावर धनुटोला, निसर्गाच्या सानिध्यात बसलेला धनुटोला आणि नवेगाव नागझिरा जो नागझिरा वाघ्य प्रकल्प आहे त्याच्या सानिध्यात बसलेला धनुटोला पहाडी इथं वारकरी संप्रदायाचे एक आश्रम आपल्याला बघायला मिळते। आणि सोबत इथला जो निसर्गरम्य वातावरण जो आहे, सुंदरसा वातावरण ह्या धनुटोला पहाडीवर आपल्याला बघायला मिळते। तर आपण आपल्याला दाखवणार आहोत धनुटोला पहाडीचे निसर्गरम्य वातावरण आणि जो आश्रम, वारकरी परंपरेचा जो आश्रम आहे त्याच्या पण आम्ही आपल्याला भेट देणार आहोत। हे बघू शकता धनुटोला आश्रम येथील आजूबाजू परिसराचा नजारा हे बघू शकता। आपल्याला वरती एक टेकडीवर शिव मंदिर आणि धनुटोला आश्रमच्या परिसरामध्ये टेकडीवर एक शिव मंदिर आणि साईडला एक सुंदरसा असा तलाव ह्या परिसरात आपल्याला बघायला मिळते। आणि हे बघू शकता बाजूला हे जो आपल्याला जंगल दिसून राहिला हे बघू शकता आपण। हा जो पूर्ण परिसर आहे हा नागझिरा जो वाघ्य प्रकल्पचा परिसर आहे हा आपल्याला इथं बघायला मिळते। आणि त्याच्याच साईडला ह्या जंगल परिसराच्या साईडला आपल्याला जो धनुटोला जो पहाडी आहे हा जो परिसर आहे आपल्याला बघायला मिळते। तो आपण आता जाणार आहोत धनुटोला पहाडीचा जो शिवमंदिर आहे त्याच्याकडे आणि सोबत आपल्याला दाखवणार आहोत आम्ही वारकरी संप्रदायाचा आश्रम, इथं जे वारकरी संप्रदायाचे लोक ज्याचे चालवणारे आहेत परंपरा त्या आश्रमात इथं ते येतात आणि इथं राहतात। आणि जी आपली जी परंपरा आहे ते पिढ्यानी पिढ्या हे इथं चालवताना समोर ते आपल्याला दिसतात। तर आपण जाणार आहोत आश्रमाकडे आणि हे बघू शकता सोबत इथं जे बिरसा मुंडा जी आहेत त्यांचा स्मारक आपल्याला इथं बघायला मिळते। बघू शकता हे जे पहाडी जो दिसून राहिली हे आहे नागझिरा वाघ्य प्रकल्प ची पहाडी आणि हे सोबत हे धनुटोला पहाडीचा नजारा हे बघू शकता। इथं पहाडीच्या खालच्या भागाला आपल्याला समाधी स्थल जे इथले संस्थापक आहेत आणि की वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहेत त्यांची समाधी इथं बघायला मिळते। हे बघू शकता ब्रह्मलीन श्यामदास महाराज समाधी स्थल धनुटोला हे बघू शकता। आणि साईडला हे जे आश्रम आहेत वारकरी संप्रदायाचे आश्रम हे इथं बघायला मिळते। समाधीच्या जो डाव्या साईडला हे बघू शकता आपण पहाडीकडे जाणारा जो शिवमंदिर, पहाडीकडे जाणारा जो मार्ग आहे शिवमंदिरकडे तो आपल्याला समाधी साईडला बघायला मिळतो। आता इथं दोन मार्ग आपल्याला जायला मिळतात, ज्यांना पाय जायचे एक मार्ग इथं आपल्याला बघायला मिळतो आणि दुसरा जो मार्ग आहे हा रस्ता, ह्या रस्त्या मार्गाने पण गाडीनं पण जाऊ शकतो आणि हा जो दुसरा मार्ग आहे ह्या मार्गाने आपण पैदल जाऊ शकतो। आता वेळेचा अभाव असल्यामुळे आता आम्ही पैदल प्रवास न करता जो गाडीचा जो प्रवास आहे सरळ मंदिराकडे तिकडे आता आम्ही जाणार आहोत। आणि आता वेळेच्या अभावामुळे आता आम्ही जाणार आहोत गाडीच्या सहाऱ्याने पहाडीकडे, कारण पायी आपण चढलो तो खूप वेळ लागू शकते आणि वापस यायला पण भरपूर वेळ लागू शकते। त्याच्या कारणास आता आम्ही प्रवास करणार आहोत गाडीनं। पायदळ रस्ता आणि हा गाडी मार्ग तो सरळ जातो पहाडीकडे।
हे बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात बसलेला धनुटोला पहाडीचा नजारा. हे बघू शकता आता आम्ही पोहोचलो पहाडीच्या जवळ. तरी पण आपल्याला थोडा बहुत जो पायऱ्या आहेत ते चढायला लागणारच. हे बघू शकता आता आम्ही थोडा बहुत जो गाडीचा सहारा आहे त्याच्या आधारे आम्ही पहाडीपर्यंत अर्ध्या पहाडीपर्यंत पोहोचलो. तकरीबन आपल्याला 100 पायऱ्या हे बघू शकता. हे तर चढायच लागणार. खालून आलेला जो पायरीचा मार्ग आहे हे बघू शकता. हा मध्य भागामधला सुंदरसा नजारा. आणि हे आहे मुख्य जो शिव मंदिर आहे त्याच्याकडे जाणारा मार्ग, पायरी मार्ग हे बघू शकता. आणि साईडला ही झाडी असल्यामुळे थोडासा फारसा, तरी पण हे बघू शकता ह्या परिसरातला सुंदरसा व्ह्यूज. झाडी असण्या कारणास आपल्याला जो सुंदरसा व्ह्यूज आहे तो बराबर दिसणार नाही, पण बघू शकता मी दाखवायचा प्रयत्न करतो. हा जो परिसर आपल्याला दिसून राहिला पहाडी इलाका, हा पूर्ण पहाडी इलाका आहे, नागझिरा वाघे प्रकल्प. आणि याच्या सानिध्यात बसलेला हा निसर्गरम्य जो धनुटोला, जो निसर्गरम्य जो परिसर आहे, पहाडी आहे, ते आपल्याला बघायला मिळते. हे पहाडी, या पहाडीवर बसलेला एक शिव मंदिर. तरी पण आपण शिव मंदिराचे दर्शन केल्यानंतर साईड जो आपण ज्या मार्गाने वरती बाईकच्या सहारे आलो त्याच दुसऱ्या साईडला एक मार्ग जो आहे तो तलावाकडे जाण्याचा मार्ग बघायला मिळतो. आणि त्याच मार्गाने आपण आता इथून आपल्याला सुंदरसा व्ह्यूज नाही बघायला मिळाला, तरी पण आम्ही दुसऱ्या मार्गाने तलावाकडे जाऊन आपल्याला जो सुंदर व्ह्यूज आहे तलावाचा तो जरूर दाखवू. आता सध्या आपण दर्शन घेऊया मंदिराचे. आणि मंदिराचे दर्शन झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आपण जाऊया तलावाकडे आणि दाखवूया तलावाचा सुंदरसा नजारा. फायनली आपण पोहोचलो मंदिराच्या जवळ. हे बघू शकता तकरीबन 100 पायऱ्या चढून आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ. आणि सोबत बघू शकता परिसरातील सुंदरसा नजारा. हे बघू शकता वाघे प्रकल्पातील पहाडिया. आता आपण जाणार आहोत मंदिराकडे. मंदिराजवळून आपल्याला दाखवणार आहोत आजूबाजूचा परिसराचा नजारा. हे बघा प्रवेश करताच आपल्याला वारकरी परंपरेचे जे आराध्य देवते आहेत विठ्ठल रुक्माई यांची तर जी मूर्ती आहे ती आपल्याला बघायला मिळते. आणि आता आपण समोर जाणार आहोत शिव मंदिराकडे. तसे बघितला तो वारकरी परंपरेचे मुख्य जे देवते आहेत आराध्य ते आदिनाथ समजले जाते. आदिनाथ आणि की शिवनाथ जो आदिनाथ आहे ते समजले जाते. आणि आदिनाथच्याच वारसेनुसार मच्छिंद्रनाथ आणि मग समोर जे एक एक टप्पे जे नाथ आलेले त्यांनी हे जे वारकरी परंपरा आहे ते वारसा जो आहे तो समोर चालण्याचं जे कार्य आहे ते केलं आहे. हे बघू शकता. खूप थकलो. आता आपण पोहोचलो शिव मंदिराजवळ. हे बघू शकता भगवान शंकराची सुंदरशी मूर्ती. शिवलिंग सोबत वासुकी नाग आणि हे समोर नंदीजी. आणि हे साईडला आपल्याला जे यज्ञ हवन कुंड होता त्याचा हॉल आपल्याला साईडला बघायला मिळते. हे बघू शकता यज्ञ हवन कुंडाची जी जागा
हे सभेचं हॉल हे बघू शकता. आजूबाजू परिसराचा सुंदरसा नजारा. आपल्या खालच्या भागाला आपल्याला हनुमानजीचे मंदिर आहेत, ते मंदिर आपल्याला बघायला मिळते. हे बघू शकता. एका साईडला आपल्याला जो गावचा जो परिसर आहे तो परिसर ह्या मंदिराच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि दुसऱ्या भागाला हे बघू शकता, हे दुसरा भागचा जो परिसर आहे हा पूर्ण वाघे प्रकल्पाचा जो परिसर आहे नागझिरा तो बघायला मिळते. दरअसल आता इथं जे झाड आहेत, थंडीच्या काळामध्ये जे झाड आहेत त्यांची वाढ खूप अशी असल्यामुळे जो समोरचा जो व्ह्यूज आहे तो बराबर आपल्याला दिसून नाही राहिला. समोर जसं बघितलं तर समोर आपला जो नागझिरा वाघे प्रकल्प जो आहे, नागझिरा वाघे प्रकल्प तो बघायला मिळतो. हा तलाव, ही आपली बाईक NS पल्सर समोर उभी असलेली. आता मंदिराचे दर्शन केल्यानंतर आता आम्ही उतरत आहोत खाल्या. आणि खाल्या उतरल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत तलावाकडे, तलावाचा सुंदर व्ह्यूज बघण्याकडे. तर चला आपल्याला दाखवू आम्ही तलावाचा सुंदरसा नजारा. हे बघू शकता. आता आम्ही उतरत आहोत खाल्या. आणि खाल्या उतरल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत तलावाकडे. गाडी बंदच ठेव, थोडा बहुत पेट्रोल वाचणार आपला. ह्या परिसरातला मुख्य पर्यटन स्थळ आणखी आकर्षणचं जो केंद्र असल्यामुळे या ठिकाणी जे आजूबाजूचे भरपूर जे लोक आहेत ह्या परिसरातले ते इथं आवर्जून भेट देताना आपल्याला बघायला मिळतात. आता आम्ही येत असताना भरपूर जे विद्यार्थी आहेत ते खास करून आणखी ह्या पर्यटन स्थळाकडे खूप आकर्षित असे मला बघायला मिळाले. आता आम्ही उतरलो खाली. आता आम्ही सरळ जाणार तलावाकडे. एक मार्ग सोडून दुसरा जो मार्ग आहे तो जास्त सरळ तलावाकडे. बघू शकता सुंदर तलावाचा नजारा. हे बघू शकता एकदम आकर्षित मनमोहक. हे बघू शकता असा हा सुंदर तलावाचा नजारा. आणि हे बघू शकता आकर्षित वाघे प्रकल्प नागझिराची पहाडिया. मन मोहणारा असा दृश्य. चारे बाजूले छोटे मोठे पहाडिया. माउंट एव्हरेस्ट सारखी उंच शिखर आणि हिमालयासारखा भरलेला पर्वतरांग आणि ह्या उंच शिखराच्या खालच्या बाजूला हे बघू शकता सुंदरसा तलाव. या अद्भुत नजारा धनुटोला पहाडीचा. आणि समोरच्या भागाला आपल्याला जे पहाडीचे देवस्थान आहे ते बघायला मिळते. आणि त्याच्या खालच्या भागाला हे सुंदर जे तलावचे आहे दृश्य ते बघायला मिळते. आणि सोबत लागलेला जो वाघे प्रकल्प आहे नागझिरा वाघे प्रकल्प ते आपल्याला ह्या परिसरात बघायला मिळते. हे सुंदरसा परिसराचा नजारा. हे बघू शकता किती दूरपर्यंत फैललेला तलाव जो आहे तो बघायला मिळते.
तलाव आणि हे बघू शकता, हे महादेव पाळीचा नजारा आणि टोकावर बसलेला शिवमंदिरचा नजारा जो आपल्याला भाग दिसून राहिला. त्याच भागावर आपल्याला जो शिवमंदिर आहे धनुटोला पहाडीचा, तिथं बसलेला शिवमंदिर आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्याच खालच्या भागला आपल्याला हा सुंदरसा जो तलाव आहे तो बघायला मिळते. धनुटोला गाव हे गोरेगाव तालुक्यामध्ये आपल्याला बसलेले बघायला मिळते. तकरीबन गोरेगावपासून धनुटोल्याची जे अंतर आहे तकरीबन आपल्याला 25 किलोमीटर जे अंतर आहे ते बघायला मिळते. आणि तसे तेवढेच अंतर गोंदिया शहरापासून पण जे अंतर आहे ते बघायला मिळते. ह्या परिसराचा नजारा दरअसल आपल्याला मन मोहणारा जो दृश्य आहे इथं बघायला मिळते. तर एकदा तरी हे मनमोहक दृश्य बघायला एकदा तरी धनुटोला ह्या ठिकाणी येऊन एकदा तरी भेट द्या आणि आनंद घ्या निसर्गाचा. आज इथला धनुटोल्याचा जो ब्लॉग आहे इथेही समाप्त होत आहे. अगर धनुटोल्याचा परिसर यातला जो नेचरचा जो सुंदरता आहे आपल्याला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. अगर आवडली असणार तर प्लीज एकदा तरी धनुटोला पहाडीला एकदा तरी येऊन भेट द्या आणि आनंद घ्या निसर्गाचा. आणि हे सोबत बघून घ्या नागझिरा वाघर प्रकल्पाचा नजारा. तर भेटूया असाच पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर. तर तेथपर्यंत नमस्कार. थँक्यू.